आकाशवाणी नागपूर वीणा डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे. जागतिक स्तरावर करिअर घडवू इच्छिणाऱ्या भारतीय तरुणांसाठी जपानमध्ये मोठ्या संधी निर्माण होत आहेत, असं मत नवी दिल्ली इथल्या जपानी दूतावासातील राजकीय व्यवहार मंत्री नोरियाकी आबे यांनी व्यक्त केलं. ते भारतीय व्यवस्थापन संस्था IIM नागपूर इथं आज आयोजित विशेष सत्रात बोलत होते. हा कार्यक्रम इंडो जपान रिसर्च सेंटर RJRC तर्फे आयोजित करण्यात आला होता. राज्य शासनाचा ग्रामविकास विभाग आणि पंचायत राज विभाग, उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचा राज्य अभियान व्यवस्थापन कक्ष आणि नागपूर जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमानं राज्यस्तरीय महालक्ष्मी सरस 2026 प्रदर्शनाला नागपुरातील रेशीमबाग मैदानावर आजपासून सुरुवात झाली. 23 मार्चपर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनात महिलांनी हस्तकलेपासून उत्पादित केलेल्या विविध वस्तूंची विक्री होणार असून महाराष्ट्रातील खाद्य संस्कृतीचा आस्वाद घेता येणार आहे. प्रदर्शनात एकूण 370 स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. दरम्यान उमेद अंतर्गत भंडारा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या वतीनं जिल्हास्तरीय वैनगंगा मिनी सरस विक्री आणि प्रदर्शन दिनांक 10 ते 14 मार्च या कालावधीत दसरा मैदान, शास्त्री चौक, भंडारा इथं आयोजित करण्यात आलं आहे. नागपूर जिल्ह्यातील इंधन पुरवठ्याबाबत जिल्हा प्रशासनानं दक्षता घेतली आहे. जिल्ह्यात कार्यरत असलेल्या भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल या तिन्ही कंपन्यांचा नागपूर जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल, CNG तसंच LPG गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असल्यानं पंपावर अनावश्यक गर्दी टाळावी तसंच अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपिन ईटनकर यांनी केलं आहे. महामेट्रो नागपूरनं मर्यादित स्वरूपात आपली सेवा सुरू करण्यास आज 7 वर्ष पूर्ण झाली असून नागपूरमधील शहरी सार्वजनिक वाहतूक आणि शाश्वत गतिशीलतेला बळकटी देणारा हा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे. गेल्या 7 वर्षात महामेट्रो नागपूरनं 12.4 कोटी प्रवाशांची वाहतूक केली आहे. नागपूर आकाशवाणी आणि दूरदर्शन तसंच आकाशवाणी लखनौ केंद्रांवर आशुलिपिक म्हणून कार्य केलेल्या ज्ञानेश्वर बळीराम वानकर यांचं आज निधन झालं. ते 75 वर्षांचे होते. आकाशदर्शन बॅकवर्ड क्लासेस एम्प्लॉईज असोसिएशनचे ते महासचिव होते. त्याचप्रमाणे स्वतंत्र मजदूर युनियनचे पहिले अध्यक्ष होते. त्यांच्या पार्थिवावर उद्या नागपुरातील अंबाझरी घाट इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. T20 क्रिकेट विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघावर बक्षिसांचा वर्षाव होत आहे. BCCI अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून या संघाला 131 कोटी रुपयांच्या रोख बक्षिसाची घोषणा करण्यात आली आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आपण उद्या सकाळी 10:58 ऐकू शकाल. नमस्कार.